सर्व शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार, सावधान. महाराष्ट्रावर आतापर्यंत आलं नव्हतं इतकं मोठं संकट येतंय. संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक भयंकर बातमी समोर आली. एक अशी बातमी जी थेट हवामानाच्या संदर्भात आहे, जिने अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडवली आहे. मान्सूनने काही काळ विश्रांती घेतली होती, पण अचानक 48 तासापूर्वी महाराष्ट्रात अशा 3 भयानक घटना घडल्या आहेत. 3 असे निसर्गानं मोठे संकेत दिले आहे की ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे काम बंद करण्याची वेळ आता येणार आहे. या तारखेपासून महाराष्ट्रात सगळे नियम बदलत आहेत, कारण की हे संकट अतिशय भयानक आहे. अंतराळातून सॅटेलाइटद्वारे 2000 किलोमीटर उंचीवरून देशाचा एक गुप्त फोटो काढण्यात आलाय आणि या फोटोमध्ये ढगांची एक अशी अजब हालचाल दिसून आली ज्याने अख्ख्या प्रशासनाचे धाबे दणाणलेत. 2 दिवसापूर्वी जेव्हा जागतिक हवामान संघटनेने गुप्त रिपोर्ट दिल्लीला पाठवला होता, तेव्हा सुरुवातीला त्याच्यावर कोणाचाच भरोसा बसला नाही. पण जेव्हा महाराष्ट्रात 3 वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडल्या ज्या देशाच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडल्या नव्हत्या, तेव्हा थेट मंत्रिमंडळाला जाग आली आणि त्यानंतर ती धोकादायक तारीख जाहीर करण्यात आली. गेल्या 48 तासात पहिली घटना घडली सुरुवातीला महाबळेश्वरमध्ये, जिथे 24 तासात ते घडलं जे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं. या घटनेनंतर लगेच शाळा कॉलेजच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. एक तारीख जाहीर करण्यात आली. कोणत्या जिल्ह्यात शाळा कॉलेजचे काय नियम असणार हे जाहीर करण्यात आलं. पण त्यानंतर लगेच दुसरी घटना घडली. त्यानंतर या घटनेनंतर खरं तर जी लोक कामाला जातात, जी लोक शेती करतात, त्यांच्यासाठी एक तारीख जाहीर करण्यात आली आणि ती घटना घडली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा तिसरी घटना कोकण किनारपट्टीहून आली आणि त्या घटनेनंतर सगळं बंद करण्याची एक तारीख त्या ठिकाणी सांगण्यात आली. हवामानाचा अंदाज आतापर्यंत लोक गांभीर्याने घेत नव्हते. हवामान विभाग दररोज रेड अलर्ट, येलो अलर्ट देतो, कुठे पाऊस कमी होईल, कुठे जास्त होईल सांगतो, पण सगळेजण दुर्लक्ष करतात. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही अधिकृत माहिती दिली. 5 असे कडक इशारे दिलेत जे प्रत्येकाला आता पाळावेच लागतील. मग नेमकं काय काय बदलणार, कोणत्या जिल्ह्यात काय काय सुरू राहणार, शेतकऱ्यांसाठी महत्वाचे काय 5 इशारे देण्यात आले, नेमकं त्या सॅटेलाइटच्या फोटोत काय दिसून आले, तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला काय घडणार, चला जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण सविस्तर आणि विशेष रिपोर्ट मध्ये. महाराष्ट्रावर होणार हवामानाचा भीषण हल्ला. मान्सूनने विश्रांती घेतली होती. लोकांना वाटलं आता हळूहळू पाऊस सुरू होईल. पाऊस सुरू झाला, पण महाराष्ट्रात अशा 3 घटना घडल्या ज्याने सगळ्यांना धडकी भरली. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीच्या सूचना जारी करण्यात आल्या, कारण की 36 जिल्हे आता भक्ष्यस्थानी पडणार असं सगळ्यात मोठं संकट आलंय. पहिली घटना खरं तर सुरुवातीला घडली या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये. महाबळेश्वरच्या घाटमाथ्यावर मागील 48 तासात निसर्गाचा अशा भीषण कोप पाहायला मिळालाय ज्याने हवामान विभागाचे सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढले. संपूर्ण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस महाबळेश्वरमध्ये अवघ्या 24 तासात कोसळला असून 513 मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला दिलेला हा पहिला फटका इतका भीषण होता की ही माहिती समजताच तातडीनं मंत्रालयामध्ये रात्रीच मुख्यमंत्र्यांची हाय लेवल बैठक झाली आणि त्यानंतर पहिला मोठा निर्णय घेण्यात आला. आता हा खरा तर निर्णय शेतकऱ्यांसाठी आहे. आता तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे काय होणार, कोणते जिल्हे हाय अलर्टवर आहे, कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे येलो अलर्ट, हे तिथे तर सांगण्यात आलं. पण त्यानंतर शाळा कॉलेज आणि जी लोक शेतात कामाला जातात त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. होय, मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना दुसरी धक्कादायक बातमी थेट मराठवाडा आणि विदर्भाच्या पट्ट्यातून आली. काही लोक म्हणतील विदर्भ आणि मराठवाड्यात कुठे आला एवढा मोठा पाऊस, पण नीट लक्षात घ्या, पाऊस पडला नाही, पण तिथल्या आभाळातल्या ढगांची एक अशी विचित्र आणि उलट्या पद्धतीची हालचाल शास्त्रज्ञांनी सॅटेलाइट मध्ये पाहिली, ज्यामुळे अक्षरशः सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. सामान्यतः मान्सूनचा पाऊस हा कोकण किनारपट्टीकडून पुढे सरकतो, पण यावेळेस बंगालच्या उपसागरातील अजब बदलामुळे ढगांचा पुढचा टप्पा थेट विदर्भाकडून उलट्या दिशेने सरकू लागलाय, म्हणजेच पश्चिमेकडून. आता हा सुपर एल निनोचा आतापर्यंतचा सगळ्यात डेंजर इशारा मानला जातोय. या उलट्या फिरणाऱ्या ढगांमुळे विदर्भातील एकाच गावामध्ये अचानक एकाच वेळी 5 वेगवेगळ्या ठिकाणी भीषण विजा कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. निसर्गाचा हा अकराळ विक्राळ प्रहार पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं आपत्कालीन यंत्रणेला ऑन फील्ड उतरण्याचे आदेश दिले. विदर्भ आणि मराठवाड्यातील या विजांच्या तांडवानंतर तिसरी बातमी आली मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यातून, ज्या बातमीनं अख्खा महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली. पहा पुढे काय झालं. तिसरी सगळ्यात भयानक बातमी आली मुंबईवरून.
ती मुंबई, ठाणे आणि पालघर आणि नाशिकच्या काही भागातून आली. या पट्ट्यामध्ये ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं भयानक वादळी वारे घोंगायला सुरुवात झाली. हा वेगवान वादळी वारा अंतराळातून येणाऱ्या उलट्या ढगांना पुढे पाठीमागे उडवत आहे, ज्या संपूर्ण किनारपट्टीचा भाग बिथरला आहे. लोकांना अजूनही ही परिस्थिती सामान्य वाटते. लोकांना वाटते की पाऊस येतोय, पावसाची ओढ असल्यामुळे पाऊस पडणं चांगलंच. पण प्रेक्षकांनो, ही परिस्थिती सामान्य नसून दुहेरी पद्धतीनं बिघडली आहे. कारण की काल अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये एकाच वेळी एक भयानक चक्राकार वादळी स्थिती निर्माण झाली. या दोन्ही समुद्रातून निघालेले प्रचंड बाष्प महाराष्ट्राच्या डोक्यावर एकत्र आले असून तिथे आकाशात वाफेचा एक महाभयंकर डोंगर तयार झालाय. हा डोंगर आता काही अंशी फुटला देखील आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते हा डोंगर जर पूर्ण फुटला तर संपूर्ण महाराष्ट्रात असा हाहाकार उडेल की जो गेल्या 150 वर्षात इतिहासात कधीच कुणी पाहिला नव्हता. या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी अखेर भारताने थेट अमेरिकेची मदत घेतली आणि अमेरिकेच्या सॅटेलाइटने ती अंतिम तारीख आता सांगितली, ज्या दिवशी हा वाफेचा डोंगर फुटणार. ती तारीख ऐकून तुमची झोप उडेल. परिस्थिती हाताबाहेर चाललेली पाहून भारताने अमेरिकेच्या सॅटेलाइट डेटाची मदत घेतली. अंतराळातून 2000 किलोमीटर उंचीवरून एक फोटो काढला आणि अमेरिकेने ती धोक्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केली. 25 जुलै ही तारीख तुमच्या डोक्यात पक्की लॉक करा. 25 जुलै नंतर निसर्गाचा हा क्रूर हल्ला महाराष्ट्रावर सुरू होऊन 26 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण निसर्ग आपला कोप दाखवणार. या महाविनाशातून जनतेला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 5 कडक आदेश जारी केलेत. सॅटेलाइट रिपोर्टनुसार 25 जुलैतील राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये पावसाचा ब्लास्ट होणार. नाशिक, जळगाव आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशातील पहिल्या टप्प्यात वादळ येईल. त्यानंतर संभाजीनगरमध्ये, त्यानंतर जालना, बीड, लातूरमध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टी होईल. हा पाऊस इतका भयानक असेल की 5 मिनिटात पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरेल. अवघ्या 72 तासात सगळे व्यवहार ठप्प होतील. म्हणूनच हा काळा इतिहास रिपीट होण्यापूर्वी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. विज्ञानाकडे या संकटाचे पूर्ण उत्तर नसले तर प्रसंगावर राखून आपण आपला जीव वाचू शकतो. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत ही जी माहिती दिली हे हवामान विभागाचा संकेत होता. जो काही डेटा समोर आला, जी आकडेवारी पाहिली, तर ती फक्त एक शक्यता आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. हा केवळ एक शक्यता किंवा अंदाज आहे. निसर्गाचा नियम कोणीच बदलू शकत नाही. आता मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही या अंदाजाला कसं घ्यायचं. तुमच्या जिल्ह्यात कधीपासून काय काय होणार पहा. 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान हवामानात मोठे बदल होत आहेत. आपण फक्त सतर्क राहिलं पाहिजे. विजा कडकत असताना झाडाखाली उभा राहू नका. नदीकाठच्या भागांमध्ये सूचनांचं पालन करा. शेवटी एवढंच म्हणेल की निसर्गाच्या खेळावर कोणाचंच नियंत्रण नसतं. आपण फक्त अंदाज लावू शकतो आणि काळजी घेऊ शकतो. आणि या संदर्भात प्रत्येक अधिकृत अपडेट, मंत्रालय आणि हवामान विभागाकडून येणारी प्रत्येक पक्की बातमी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून ते सतर्क राहतील. चला तर मग भेटूया पुढच्या एका मोठ्या आणि सविस्तर अपडेटमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.